नमस्कार श्रोते हो. आता वळूया आपण आपल्या पुढच्या एपिसोडकडे म्हणजेच एपिसोड 15. श्री वपू काळे लिखित तू भ्रमतः हासी वाया या कादंबरीतला 5वा भाग आज आपण ऐकणार आहोत. अर्थात 2 टप्प्यात. आजच्या या एपिसोडमध्ये एक भाग असेल आणि पुढच्या एपिसोडमध्ये दुसरा भाग असेल. तर चला सुरुवात करूया. एपिसोड 15 तू भ्रमतः हासी वाया. लेखक श्री वपू काळे. भाग 5वा. काय म्हणते ऑफिस? प्राध्यापक मंडलिकांनी नेहमीचा प्रश्न विचारला. आमचं ऑफिस काही म्हणत नाही हाच मुख्य प्रॉब्लेम आहे. अमेरिका, जपान या राष्ट्रांवर आपला राज्यकारभार. त्यापैकी आमचं एक ऑफिस म्हणजे साबुदाण्याचा एक दाणा. आपल्याला आपला आवाज आहे का? ऑफिसरला आवाज असतो ना. बॉस म्हणजे बॉस. सायरा गप्प झाली. मंडलिकांनी सहज विचारलं, तुझा साहेब नक्की कसा आहे? अजून मला नीट समजले नाहीत. अंदाजावर अंदाजाचे मनोरे उभे करून मेंदू शिणवायला मला आवडत नाही. समोरची व्यक्ती जेव्हा व्यक्त करील तेव्हा आपल्याला ती गोष्ट समजणारच आहे असं म्हणत मी गप्प बसते. छान, सुपर्ब. सर, ही दीक्षा तुमच्याकडून मिळाली. मी अनेकांना हीच दीक्षा दिली. मला माहीत आहे. तुझा माझा सहवास गेल्या 4-5 वर्षातलाच. मी मात्र ही दीक्षा नातेवाईकांपासून सगळ्यांना दिलीत असंच ना? ही मंडळी बोलतात तेव्हा कळतं ना. मंडलिकांकडे जा. ते सगळ्यांना एकच सांगतात. परवा अशाच एका तुमच्या स्टुडंटला मी राहवलं नाही म्हणून एकच वाक्य ऐकवलं. तो गप्प बसला. काय सांगितलंस? झाड आंब्याचं आहे म्हटल्यावर मोहर येणं बंद होईतो ते आंबेच देणार. आणि म्हणूनच ते आंब्याचं झाड म्हणून ओळखलं जातं. ती त्याची आयडेंटिटी आहे. अनेक माणसांना 100पैकी 90 लोकांना त्यांची आयडेंटिटी सांगता येईल का? हे सगळं बोललीस का? छे छे. त्याला मी एकच वाक्य ऐकवलं. त्यानं वाद केला असता तर हेच विचारणार होते. रिअलाइज झालं म्हणून तो गप्प बसला की बोलणं टाळायचं म्हणून ह्याच्यावरही मी विचार केला नाही. लोकांना आयडेंटिटी असते की. डॉक्टर, वकील, अकाउंटंट. ती त्यांची डिग्री झाली आणि नंतर व्यवसाय झाला. आयडेंटिटीचं नातं माणसांशी आहे असं मी मानते. सुशिक्षितांपैकी अनेकांची ओळख ते त्यांचा व्यवसाय कोणत्या तऱ्हेनं करतात हे समजलं की तिथेच होते. मग त्यांच्यातल्या माणसाशी नातंच ठेवू नये हे समजतं. व्यवसायाचा वेळ वगळला की उरणाऱ्या कालावधीत तुम्ही जे असता ती तुमची आयडेंटिटी. त्यामुळे एरवीही कुणाच्या तरी आठवणीनं मनानं काट टाकावी अशी फार थोडी माणसं उरतात. अनेक माणसांचा आपण निष्कारण विचार करतो आणि मेंदू शिणवतो. ही वाया जाणारी मेंदूची शक्ती वाचवली तर आपण कितीतरी टवटवीत राहू. ही तुमची शिकवण सर. उभ्या आयुष्याची शिदोरी आहे. मंडलिकांचे डोळे पाणावले. सर, काय झालं? आनंद. सायरा बघत राहिली. बी पेरल्यापासून शेतकऱ्याची तगमग सुरू होते. पहिली सर कोसळली की मातीप्रमाणे त्याचं मन शांत, तृप्त होतं. पहिला कोंब फुटला की त्याचे डोळे भरून येतात. आकाशातल्या पाण्याबरोबरच ओंबाला ह्या धाराही आवश्यक असतात. सायरानं मंडलिकांचा हात हातात घेतला. मंडलिक म्हणाले, कोंब आणि माणूस सारखाच. बी जमिनीत सुरक्षित असतं. अंकुर उघड्यावर पडतो. कोणीतरी ओरबाडेल, कोणाचा तरी पाय पडेल अशा दहशतीत त्याचा प्रवास सुरू होतो. माणसाचंही तसंच. आईच्या गर्भात मूल सुरक्षित असतं. श्वासही घेण्याचे कष्ट नाहीत. पोटापाण्याचा प्रश्न नाही. जन्म झाला की सगळं सुरू. त्यातही कोणाच्या ललाटी कोणता प्रवास. सर जाऊ दे. निराश करणारे विचार कशासाठी? एक नवीन कॅसेट आणली आहे. ऐकणार? 2-3 दिवस ओंकारनाथ गप्प होते. आपण अलिप्त असतो तेच छान. सायराशी जितक्याच तितकं ठेवायचं.
ती काही सांगते ते पेलत नाही, डावलता येत नाही. स्वीकार करावा इतकं ती अफाट बोलते, पण ते झेपत नाही. संत जलाशयात दगड टाकला म्हणजे जे गोल तरंग किनाऱ्यापर्यंत जातात, ते बघताना अंगावर तशीच वलय निर्माण होतात. पण असा अकारण आणि अचानक दगडांचा आघात होताक्षणी जलाशयाला काय वाटत असेल याचा कोणी विचार करतं का? जलाशय काहीही बोलत नाही. शिवी दिली तरी एखाद्या संतानं हसून पाहावं, त्याप्रमाणे वर्तुळाकृती तरंगांचा जलाशय आहेर करतं. आपण जलाशय नव्हे, संत तर नाहीच नाही. सायराचं का ऐकून घ्यायचं? तिचं बोलणं वेगळं आहे. शांत सुरात सहजी बोलते, पण नाही सहन होत. मग ही सर्कस कशासाठी? मी प्लॅस्टिक सारखा असेन किंवा ॲक्रेलिक सारखा असेन, हिला माझ्याशी काय करायचं आहे? मी बॉस, ती स्टेनो. दिवसभर ओंकारनाथ स्वतःला बजावीत राहिले. आपण असं स्वतःला का सांगत आहोत, असा स्वतःलाच जाब विचारताना सायराच्या टेबलावरची फुलं दिसत होती. ती सायरासारखीच प्रसन्न होती. त्यांनी सायराकडे पाहिलं. ती फुलांसारखी टवटवीत होती. हिला आपल्याशी काहीच करायचं नाहीये. हे ध्यानात आल्यावर ओंकारनाथ अस्वस्थ झाले. आपला रुबाब, पैसा, पद, प्रतिष्ठा याला काही अर्थ आहे की नाही? ओंकारनाथांनी सायराला बोलावलं. येस सर. त्यांनी तिच्याकडे पाहिलं आणि काही न सुचून ते म्हणाले, आय विल कॉल यू लेटर ऑन. त्या सबंध दिवसात असं 2-3 वेळा झालं आणि त्याचाच ताण सहन न झाल्यामुळे अत्यंत अस्वस्थ मनस्थितीत ओंकारनाथ वरळीला परतले. राजवाड्यासारख्या स्वतःच्या वास्तूकडे पाहून आज त्यांची छाती भरून आली नाही. नटून थटून सामोऱ्या आलेल्या विनिताला त्यांनी कमरेभोवती हात टाकून जवळ ओढून घेतलं नाही. तिलाही काही वाटलं नाही. कपडे बदलता बदलता ओंकारनाथांचं लक्ष समोरच्या फोटोकडे गेलं. त्यांचा पामेरियन सनी त्यांच्या खांद्यावर लढिवाळपणे मान टाकून बसला होता. ओंकारनाथांनी घरात पाऊल टाकताक्षणी 15 मिनिटं फक्त त्याचं कौतुक करायचं. विनीतानं त्यांना मिठी मारलेलीही सनीला खपायची नाही. सनीच्या या कोसळणाऱ्या प्रेमाला घाबरून ओंकारनाथांनी 6 महिन्यात सनीला विकून टाकलं. रोज त्या फोटोकडे त्यांचं लक्षही जात नसे. घरात त्या त्या जागी नेहमीच्या गोष्टी असतात, याचा एकदा सराव झाला की त्या वस्तूंचं अस्तित्व संपलं. ज्या वस्तूची गरज लागेल ती पुन्हा सचेतन होते. सनीचा फोटो आजच नव्यानं दिसला. का? केवळ विनिताच्या डिटॅच हालचालीमुळे. आलिंगनाचा इन्कार केला तरी विनिताला काही वाटलं नाही. स्टॉपवर बस थांबली नाही की बसमध्ये जागा नसेल हे आता मुंबईकर गृहीत धरतात. तसं आपला मूड असो नसो, सनी सळो की पळो करायचा. आपलाही गेलेला मूड येत असे, थकवा जात असे, ते निर्व्याज प्रेम आपण विकून टाकलं. आता सनीचा हा नुसता फोटो आपल्याला काय देणार? या हॉलच्या एका भिंतीला आपण संपूर्ण भिंतीच्या आकाराचा बागेचा वॉलपेपर लावलाय. सीझन बदलला तरी त्या झाडाचं पान पिकत नाही आणि त्याला नवी पालवीही फुटत नाही. ह्या झाडांच्या सावल्या लांबवर जात नाहीत, तशा त्या नाहीशा सुद्धा होत नाहीत. सूर्यकिरणाशी यांचं नातच नाही. चैतन्याचा स्वीकार करायला चैतन्य मनच हवं. ओंकारनाथ अभावितपणे आरशासमोर उभे राहिले, पण आजचं उभं राहणं वेगळं होतं. आपलं रोजचं आरशासमोर उभं राहणं हाही रुटीनचा भाग असतो. न्याहाळणं कधीकधीच असतं. भांग पाडणं सवयीचा भाग. पण केसांना कलप लावण्याचा दिवस असला की ते पाहणं वेगळं. ओंकारनाथ रोजच आरशात पाहायचे, पण आज ते त्यांना स्वतःला दिसले. आपण खरोखर एखाद्या पदार्थासारखे दिसतो. आपण वस्तुत्व न आहोत. अस्तित्व नाही. हा हॉल, हे अफाट फर्निचर, परफ्युम्स आणि क्युरिओजनं भरलेली कपाटं, 7-8 प्रकारची रिस्ट वॉचेस, गरज नसतानाही घेतलेले शेकडो शो पीसेस, ह्यापैकी आपण एक. ह्या सगळ्या गोष्टी आपण एका दिवसात फेकून दिल्या तर त्या ओरडणार नाहीत. आपण घराचं म्युझियम केलं आहे. अट्टहासानं घेतलेल्या एकाही वस्तूकडे त्याची शोकेसमध्ये स्थापना केल्यावर आपण दुसऱ्यांदा पाहिलं पण नाही. म्युझियमची इमारत किती मजल्यांची आहे आणि त्याला किती दालनं आहेत याला महत्त्व नाही.
प्रत्येक पर्यटक स्वतःच्या आवडीच्या महालात रेंगाळतो. आपण नक्की कुठे रेंगाळतो? ह्या प्रश्नासरशी ओंकारनाथ कमालीचे बिथरले. आपणही वस्तू वस्तूंकडे बघत नाहीत. ओंकारनाथांनी पुन्हा आरशात पाहिलं. पण आज आरसा काही सांगेच ना. तेवढ्यात आरशातूनच विनीता त्यांना खोलीत येताना दिसली. सकाळी ऑफिसला येताना विनीतानं संध्याकाळी कोणत्या साडीत तयार राहायचं हे सांगितलेलं ओंकारनाथांना आत्ता आठवलं. ही विनीता माणूस आहे का मेनू कार्ड? ओंकारनाथ प्रथमच स्वतःवर चिडले. निघायचं ना? विनीताने विचारलं. मला मूड नाही. ओके म्हणत विनीता तिच्या खोलीत गेली. अनुकूल, प्रतिकूल, पसंती नापसंती, उत्सुकता, अलिप्तता कोणतीही प्रतिक्रियाच नाही. ओंकारनाथांची पिसाळल्यासारखी अवस्था झाली. अशी अवस्था कोणी केली? येस, यःकश्चित स्टेनोग्राफरनं. मीडियोकर लुक्स, टाईम बार थॉट्स. भक्त कबीर हिचा गुरु. त्याचा जन्म किती वर्षांपूर्वीचा हे ओंकारनाथांना माहीत नसल्यामुळे सायरासकट कबीराला कोणत्या शतकात ढकलायचं हेही त्यांना कळेना. आपण कुणाशीही पर्सनल लेवलवर बोलत नाही तेच योग्य. सायराशी इतकं का बोललो? शी इज रिस्पॉन्सिबल फॉर ऑल दिस. मला नकाराचं सामर्थ्य पटवायचा प्रयत्न करते. शी शुड बी टेकन टू टास्क. या पुढील भाग आपण ऐकूया एपिसोड 16 मध्ये. धन्यवाद.